निवडणुकीच्या निमित्ताने राबवले गेलेत, तर असं वाटतंय की आपलं गाव कुठेतरी प्रगतीच्या मार्गाने चाललंय की काय. राजग जेव्हा गरज पडेल तेव्हा उभीच राहीन मी, सांगेन गाथा तुमच्या पराक्रमाची, आठवण करून देईन सदा जगाला तुमच्या इतिहासाची. जमलेले वारकरी धारकरी, सर्व शिवबांचे मावळे आणि सर्व माता भगिनी, तुम्ही मला या शिवतेजाने धगधगत असलेल्या भूमीवर बोलण्याची संधी दिली. खरं तर तुमचं मनपूर्वक आभार. आणि शिवजयंती झाली पण तरी सुद्धा अजून एकदा शिवजयंतीच्या शुभेच्छा. प्रथमतः ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न उद्यास आलं त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, परमुलकामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न बघणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. अहो, ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही हो, ते छत्रपती शिवाजीराजे भोसले. आणि पित्यानं निर्माण केलेलं स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही हो, तर ते स्वराज्य 10 पटीनं वाढवलं असे धर्मवीर शंभूराजे यांना वंदन करते आणि आज माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, आधीच्या काळी ना समाज एकत्र यायचा म्हणजे गप्पा मारण्यासाठी, बोलण्यासाठी. समाजाला ना कारणाची गरज नव्हती हो. आणि आता बघा ना, कारण असं समाज एकत्र येत नाही. लांबचं कशाला, घरातच एखादा कार्यक्रम असला जवळच्या नातेवाईकांना 10 वेळ फोन करावा लागतो की या बरं का म्हणून, तेव्हा कुठे ते यायला तयार होतात. पण त्या मनाने जयंतीला बरेच आलेत म्हणायचं. पण या जयंतीला सुद्धा मर्यादा येते बरं का. कशाची बरं? जातीची हो. म्हणजे आपला कसं, ज्या जातीच्या महापुरुषाची जयंती फक्त त्याच जातीचे लोक येणार. का बरं असं? आपल्या गावात किती लोकसंख्या आहे माहिती आहे सगळ्यांना, पण शिवजयंतीला किती येतात, आंबेडकरांच्या जयंतीला किती जातात, फुले शाहूंच्या जयंतीला किती जातात हे आपल्याला माहिती आहे. मग असं वाटतं की आम्ही जातीनुसार महापुरुषांना वाटून तर घेतलं नाही का हो. बरं ते जाऊ द्या, गावात एखादं लग्न असेल आणि जर आपल्याला आमंत्रण भेटलं तर मला वाटत नाही आपण सहसा विचारतो जात कोणती, डायरेक्ट जातो ना लग्नाला. तुम्ही म्हणाल दीदी तिथं जेवायला मिळतं. मित्रांनो, जयंतीलाही जेवणच मिळतो, पण फरक इतकाच की जेवण ना विचारांचं असेल. कारण मी असं कुठंतरी वाचलं होतं की जयंतीमध्ये ना एक वेळ वाद्यांचा गजर नसला तरी चालेल, पण विचारांचा जागर नक्कीच असला पाहिजे. तुम्ही म्हणाल दीदी भाषण करायला आले शिवरायांचं दुसरंच काय तर सांगत बसले. चला मग मी माझ्या मूळ विषयाकडे येते. मित्रांनो, इथल्या मातीचा एखादा ढेकूळ तुम्ही कधी हातात घेतला, तो पाण्यात टाकला तर पाण्यावर जो तवंग उठेल ना, तो तवंग सुद्धा या मातीसाठी खर्ची घातलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. आजूबाजूच्या सह्याद्रीची उंची वाढली ती काही उगाच नाही. या मातीसाठी अनेकांनी आपलं आयुष्य खर्ची घातलंय आणि तेव्हा कुठे हा सह्याद्री आसमानाशी स्पर्धा करायला गेलाय. 350 वर्षापूर्वीचं जागर आजही इथे घडतो. आजही शिवरायांचं नाव घेतल्यावर आमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. आजही छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी किल्लारी कुठंतरी निनादते आणि आमचं शरीर पेटून उठतं. आजही छत्रपती शिवाजी महाराज की असं ऐकू येतं आणि आमच्या तोंडातून जय कधी बाहेर पडतं हे आमचं मलाच कळत नाही हो. जणू काय आमच्या धमन्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबातून तो राजा शिवाजी अजूनही जिवंत आहे. जणू काही इथली माती जन्मताच प्रत्येक पोराच्या भाळावर शिवरायाचं नाव कोरते की काय. मग साहजिकच ना, प्रश्न पडणारच ना सगळ्यांना की असं काय केलं हो या राजानं, असं काय निर्माण करून ठेवलं की इतक्या वर्षानंतरही त्यांचं नाव आज घेतलं जातं. एका वाक्यात सांगायचं झालं तर, यवनांच्या आसमानी संकटांचा सामना करून आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने एकनिष्ठ स्वराज्यासाठी जीवाला जीव देणाऱ्या गोरगरीब मावळ्यांच्या साथीने आणि सह्याद्रीच्या प्रत्यक्ष साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांनी एक अलौकिक अपराजित असं राकट आणि काटक स्वराज्य उभं केलं. कुणासाठी? रयतेसाठी. मग मित्रांनो, 350 वर्षानंतर काय हो, जोपर्यंत चंद्र सूर्य असतील ना तोपर्यंत शिवरायांचं नाव नक्कीच घेतलं जाईल. त्यावेळेस ना महाराष्ट्रात परकीय सत्ता धुमाकूळ माजत होत्या. अनेक स्त्रियांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांचा कोणीच कैवारी नव्हता. लाखो सैनिक मुघलांच्या कैदेत खितपत पडले होते.
त्यावेळीच हवा होता महाराष्ट्राला एक झंकार, एक झगमगता पेटता अंगार. थोडंसं फ्लॅशबॅक घ्यायचं. फ्लॅशबॅक माहिती ना, पिक्चर मध्ये असतंय तसं, माहितीच असेल. तर निजामशहाच्या दरबारात काय झालं होतं, एका सरदाराचा हत्ती पिसायला होता. त्यावेळेस जाधव आणि भोसले यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. लखुजी जाधवांचा मुलगा दत्ताजी जाधव हा भोसल्यांकडून मारला गेला आणि शहाजी भोसले यांचा चुलत भाऊ संभाजी भोसले हा जाधवांकडून मारला गेला. जाधवांची माणसं जाधवांचं प्रेत घेऊन गेली, भोसल्यांची माणसं भोसल्यांचं प्रेत घेऊन गेली. दत्ताजी जाधव गेले म्हणून जाधव शोक करीत होते आणि संभाजी भोसले गेले म्हणून भोसले शोक करत होते. मला सांगा, ते जिजाऊ मातेने कुणासाठी शोक करायचा हो? एका बाजूला स्वतःचा भाऊ गेला आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचा दीर गेला. तिने कुणासाठी शोक करायचा? ती शोक करत होती आपल्या माणसांसाठी, जी की एकमेकांच्याच विरोधात जाऊन स्वतःचे रक्त सांडत आहेत. आणि म्हणूनच तिनं शिवाई देवीकडे साकडं घातलं की हे शिवाई देवी, मराठ्यांची माणसं. पहिल्यांदा मला इथं सांगावंसं वाटेल की मराठा हा इथं जातीभाषा शब्द नाही बरं का. शिवरायांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं की जो राष्ट्र धर्मासाठी लढतो ना तो मराठा, मग तो कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो फरक पडत नाही. तेव्हा जिजाऊ मातेने शिवाई देवीकडे मागणं घातलं की हे शिवाई देवी, मराठ्यांची माणसं आपापसात लढून एकमेकांचे रक्त सांडत आहेत. त्यामुळे मराठ्यांचं, बहुजन समाजाचं स्वतःचं असं महाराष्ट्रात राज्य येण्यासाठी मला एक पुत्र दे. आणि अखेर वेळ ती आली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला. मुजरा करते त्या शिवरायांना ज्यांनी या मातीत भगवा झेंडा रोवला. आज जर अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय कोणामुळे सुरक्षित असेल ना, तर ते आहेत छत्रपती शिवाजीराजे भोसले. अहो, राज्याभिषेकाच्या वेळी राजदंड स्वतःच्या हाती घेऊन धर्मसत्ता ही राज्यसत्तेच्या वर नाही तर खांद्यावर ठेवून लोकांसाठी राबवली गेली पाहिजे, हा विचार त्यांनी मांडला. माझ्या राजाला हो कोणत्या दगडाच्या मंदिराची गरज नाही हो. त्याला रोज पुजावं लागत नाही. त्याला सोन्याचा, चांदीचा साजही चढवावं लागत नाही. त्याला दुधाचा, तुपाचा अभिषेकही करावा लागत नाही. तरी सुद्धा आज जगातील अब्जावधी लोकांच्या हृदयावर ते अधिराज्य गाजवतात. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आम्ही ना आकाश एवढ्या माणसांना ना छोट्याशा चौकटीत बंदिस्त करतो. हा त्या महान मानवाचा नाही, त्यांच्या विचारांचा केलेला पराभव आहे. अरे, कोण तो क्रूर हिटलर ज्याने तुमच्या माझ्यासारख्या हाडामाणसांच्या माणसांना गॅस चेंबर मध्ये घालून किड्या मुंग्यासारखी माणसे मारली हो? कोण तो क्रूर नेपोलियन आणि कोण तो सिकंदर बादशाह? आणि या सगळ्यांपेक्षा माझे राजे जगाला का आकर्षक आहेत? त्याचं कारण तरी काय? त्याची 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे हे राजे पण लढत होते, माझे राजे सुद्धा लढत होते. पण हे राजे लढत होते स्वार्थासाठी आणि माझे राजे लढत होते रयतेच्या स्वराज्यासाठी. आणि दुसरं कारण म्हणजे हे राजे ना व्यसनाधीन होते. पण संकटाच्या वादळात असू दे नाहीतर दुःखाच्या महासागरात राजांनी ना आपल्या आयुष्यात व्यसनाला कधीच थारा दिला नाही. पण त्यांचा हाच आदर्श ना आजचा समाज विसरतो आहे. देशाचा आधार असलेला तरुण युवक हा तोंडात गुटखा मावा टाकून सिगारेटचे धूर सोडत रस्त्यावरूनच काय तर विद्यालयातून महाविद्यालयातून जाताना आज आम्हाला दिसत आहे. एवढंच काय तर घराघरातले छोटे शिवाजी हे व्हिडिओ गेम खेळत टीव्ही समोर लोळत आहे. तर हे आज कुठंतरी बदललं पाहिजे मित्रांनो. शिवरायांचा असा एक दिवस नव्हता की त्या दिवसाचे शिवरायांकडे नियोजन नव्हते. शिवरायांचे अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य ना हे लढाई करण्यात गेले होते. महाराज सिंहासनावर कमी आणि घोड्यावर जास्त बसले होते. त्यांच्या झोपेबद्दल जर बोलायचे झाले तर शिवराय फक्त 4 ते 5 तास झोप घ्यायचे. कधी कधी तर ते घोड्यावरच झोपी जायचे आणि युद्धाच्या काळात तर त्यांची झोप पार उडालेली असायची. आणि आमचं बघायला गेलं तर आमच्या आयुष्यात ध्येयापेक्षा जास्त महत्व कशाला असेल तर काय, झोपेला. झोपेला किती मर्यादा असावी का असावी आणि त्याच्यासाठी आम्ही काय करतो हे ज्याचं त्याला कळायला पाहिजे मित्रांनो. तर हे ज्याचं त्याला कळायला पाहिजे. एकदा ना महाराज शहाजीराजे भोसल्यांसोबत बंगळूर येथे गेले होते. तेव्हा त्यांनी इतिहासातील काही गोष्टी तिथे नमूद केल्या होत्या.
त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की आम्ही या यवनांची सेवा का करतो. मी रस्त्यावरून जाताना माझ्या समोर गाय कापली जाते, मला ते पाहवत नाही. मग मी बादशाला कुणीसा का करावा. आणि याचाच परिणाम ना विजापूरच्या दरबारात घडला. हे छोटे शिवाजी ना त्या आदिलशाह समोर झुकले नाहीत. तेव्हा आदिलशाहने पण जाऊ दे, छोटा बच्चा आहे म्हणून सोडून दिले. पण शहाजी राजांनी मात्र शिवबाला विचारले, का रे, तुझ्यात इतकी साधी विनम्रता नाही, तुला साधा नमस्कार करता आला नाही. तेव्हा शिवबाराजे काही बोलले नाहीत. हीच गोष्ट ना शहाजीराजेंनी जिजाऊमातेला सांगितली. तेव्हा जिजाऊमातेने पुन्हा हाच प्रश्न शिवबाला विचारला, का रे शिवबा, तुला साधा नमस्कार करता आला नाही. तेव्हा शिवाजीराजे म्हणाले, आई, अगं तू मला शिकवलं की नमस्कार रोज करावा, पण नमस्कार कोणाला करावा हे सुद्धा तूच मला शिकवलं. अगं देशाचा राजा नाही देशहीन होऊ कैसा, धर्माचा राजा नाही धर्महीन होऊ कैसा. तू फक्त सांग, तुझ्या चरणाशी कापून ठेवीन मी मान, पण मी गोहत्या करणाऱ्या समोर आणि देवळे भ्रष्ट करणाऱ्या समोर माझा माता झुकवणार नाही आणि यवनांची आयुष्यात कधीच सेवा करणार नाही. हे बघा शिवराय हे कोणत्या वयात बोलतायत आणि काय बोलतायत. मित्रांनो, मला काय देणार, मला काय मिळणार हे प्रश्न न विचारणारे मावळे शिवरायांनी तयार केले होते. काय मिळालं तानाजी मालुसरेला, काय मिळालं शिवाकाशीला, काय मिळालं बाजीप्रभू देशपांडेंना. तरी सुद्धा त्यांचं नाव काढलं ना डोळ्यात पाणी येतं, अंगावर काटे उभे राहतात. हो, जेव्हा देशाचे पांडित्य बटीक म्हणून परक्यांची सेवा करत होते तेव्हा छोटासा मुलगा आईला म्हणतो की तू फक्त सांग, तुझ्या चरणाशी कापून ठेवीन मी मान, पण मी गोहत्या करणाऱ्या समोर आणि देवळे भ्रष्ट करणाऱ्या समोर माझा माता झुकवणार नाही आणि आयुष्यात यवनांची सेवा कधीच करणार नाही. हे स्फुलिंग त्या छोट्याशा शिवबामध्ये होते हो, जे की ज्याचं सगळं श्रेय ना हे जिजाऊमातेला जातं. रांजेगावच्या पाटलाला दिलेली शिक्षा आपल्याला माहितच असेल. रांजेगावच्या पाटलाने एका स्त्रीवर अत्याचार केला होता. तेव्हा शिवरायांनी त्याचा चौरंग करण्यास सांगितला होता. चौरंग म्हणजे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तलम करण्यास सांगितले होते. तुम्हाला माहिती का तेव्हा शिवराय किती वयाचे असतील? फक्त 16 वर्षाचे होते. आणि आताची 16 वर्षाची मुले काय करतात? 16 जाऊ द्या, 15 ते 22 वयाची कारण शोधतात. कशाची हो? आत्महत्या करण्याची. पेपर अवघड गेला, आत्महत्या. मार्क कमी पडले, आत्महत्या. आई वडिलांनी फोन बघू नाही दिला, आत्महत्या. ब्रेकअप झालं, माहिती ना, ब्रेकअप, प्रेम भंग, आत्महत्या. छोटे छोटे कारणासाठी आत्महत्या करतात हो. का हो? आई वडिलांनी आत्महत्या करण्यासाठी तुम्हाला मोठं केलेलं असतं का हो? तुम्ही म्हणाल खोटं बोलते. न्यूज मध्ये रोज बघा, एक ना एक तर छोटी कुठंतरी ही बातमी असतेच. तर हे कुठेतरी बदललं पाहिजे. शिवरायांच्या आयुष्यात तर अनेक मोठी संकट आली, पण साधा आत्महत्येचा विचार सुद्धा ना त्यांच्या मनाला कधीच स्पर्श करू शकला नाही, कधीच नाही. त्यावेळेस तर सर्वत्र वातावरण काळवंडलेलं होतं. हिंदू सिंहासनावर बसू शकत नव्हता अशी धारणा सर्वत्र रुजली होती. पण काय वेडसरपणा देशात सुरू होता, काय सांगू. पांडुरंगाचे दर्शन घेतल्याशिवाय मी पाणी पिणार नाही अशी मंडळी आपण बघितली. पण त्यावेळेस ना दिल्लीमध्ये शेकड्याने असे हिंदू होते की जे त्या दिल्लीमध्ये बसलेल्या दिवाणीमध्ये बसलेल्या औरंगजेबाचे दर्शन घेतल्याशिवाय पाणी पित नव्हते. त्याचे पहिल्यांदा लोटांगण घालायचे, मग पाणी प्यायचे. गुलाम, सगळा देश गुलाम बनवून टाकला होता. पण शिवरायांनी सांगितलं की हा समाज केवळ सहन करण्यासाठी बनलेला नाही. आपल्याला जेव्हा समजतं की आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपल्याकडून प्रतिकार होतोय, हे जेव्हा समोरच्याला कळेल ना तेव्हा समोरचा आक्रमण आपोआप थांबेल. अहो, पहिल्या वाराची प्रतीक्षा करणारे शत्रूच्या ते शिवाजी राजे कसले. त्यांनी समाज प्रतिकारक्षम बनला पाहिजे हा विचार समाजात पसरवला. त्यासाठी एखादा वीर बनून नुसता चालत नाही, तर संपूर्ण समाज त्याने भारला गेला पाहिजे. संपूर्ण समाज त्याने भारला गेला पाहिजे. शेवटी जाता जयंतीच्या निमित्ताने आज सांगत तुम्हाला ना टी शर्ट वर जर शिवरायांचे फोटो छापायचे असतील ना नक्की छापा, पण ते शिवरायांचे टी शर्ट घालून चुकीच्या ठिकाणी जाणार नाही ना याची काळजी मात्र आपण घेतली पाहिजे. तुम्हाला शिवरायांचे अंगठी घालायची असेल ना नक्की घाला, पण तीच अंगठी घालून त्याच बोटाने कुणाचा द्वेष केला जाणार नाही ना याची काळजी मात्र आपण घेतली पाहिजे. तुम्हाला शिवरायांच्या गळ्यात लॉकेट घालायचे ना नक्की घाला, पण ते
तेच लॉकेट घालून आम्ही चुकीचे वर्तन करणार नाही ना, याची काळजी मात्र आपण घेतली पाहिजे. शिवरायांचे तुम्हाला जर नाव हातावर करायचे असेल ना, तर जरूर करा, पण आपल्या त्याच हाताने वर्तन चुकीचे असणार नाही ना, याची काळजी मात्र आपण घेतली पाहिजे. मित्रांनो, आपल्याला ना जास्तीत जास्त 3 प्रसंग सांगितले जातात. अफजल खानाचा कोथळा, शाहिस्तेखानाची फजिती आणि आग्र्याहून सुटका. या पलीकडे आम्हाला काही सांगितलं जात नाही, आणि सांगितलं तरी आम्ही लक्षच देत नाही, आम्ही समजूनच घेत नाही. तर आपल्या आईला सती जाण्यापासून वाचवणारे पहिले सामाजिक क्रांती करणारे ते राजे होते. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असा आदेश देणारे लोकपालक राजे होते. त्यावेळेस हिंदू धर्मात समुद्र प्रवास करण्यास बंदी होती. तो विरोध पत्करून नौदलाचा पाया रचून धर्मापेक्षा देश मोठा असा संदेश देणारे स्वधर्म चिकित्सक राजे होते. मुहूर्त न बघता अशुभ मानले गेलेल्या अमावस्याच्या रात्री सर्व लढाई करून त्या सर्वच्या सर्व लढाई जिंकून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे राजे होते. सर्वप्रथम तलवारी बरोबर पट्टी हातात घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला सुरुवात केली असे ते उत्तम प्रशासक राजे होते. खऱ्या अर्थाने ते लोकराजे होते, कारण धर्म जातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी सुखी जनतेचे स्वप्न त्यांनी पाहिले होते, आणि तीच खरी शिवशाही होती बरं का मित्रांनो. पण दुःखाची गोष्ट म्हणजे आम्ही ना शिवरायांच्या विचारांचा कधी खोलात जाऊन विचारच केला नाही हो. 15-16व्या वर्षापासून शिवरायांनी कोणत्याही जागतिक बँकेचे कर्ज न घेता जे काही गड बांधले, दुर्ग बांधले, त्याचं साधं संवर्धनही आम्हाला जमू नये. आम्ही शिवरायांना गडपती होते, जवळपास 350 किल्ले त्यांच्या ताब्यात होते, पण शिवरायांनी साधं त्यांचं नावही कुठं कोरून ठेवलं नाही. पण आम्ही ट्रिपला जातो, फिरायला जातो, स्वतःचं नाव करतो जसं की काही मोठं सेलिब्रिटीच आहे. तर हे आज कुठेतरी थांबलं पाहिजे मित्रांनो, हे आज थांबलं पाहिजे. माफ करा, पण वाटतं की शिवरायांबद्दल आपलं प्रेम हे खोटं आहे की काय. कारण पुतळेबाजी करणं, महापुरुषांच्या पुतळ्याला हार घालणं आणि 5 सेकंद स्तब्धता पाळणं, 2 सेकंद अश्रू गाळणं, याच्या पलीकडे आम्ही सहसा जातच नाही. एकदा का त्या महापुरुषाला देवत्व भाल केलं तर आम्ही आमची रोजची कामे करायला मोकळं. तर म्हणून त्या शिवरायांना ना एक चमत्कारी पुरुष म्हणून बघण्यापेक्षा ते माणूस म्हणून कसे होते हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण त्यांचा इतिहास समजला पाहिजे. इतिहासावरून आठवलं, अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट ऑफ गुरु हा 100 मार्कांचा पेपर घेतला जातो. अनेक आदर्श विद्यापीठात आदर्श छत्रपतींचा इतिहास शिकवला जातो. पण आमचं दुर्दैव एवढं की आमच्याच महाराष्ट्रात आदर्श छत्रपतींचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातो. कुणाला माहिती हो इतिहास? मला वाटत नाही जास्त कोणाला माहिती असेल. त्या 3 राजकीय गोष्टीशिवाय सहसा आम्ही इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही. आज सगळ्यांकडे मोबाईल असेल, पण मोबाईलवर काय बघितलं पाहिजे, काय नाही बघितलं पाहिजे हे ज्याचं त्याला कळायला हवं. तर शेवटी जाता जाता एवढंच म्हणते की मातीचे पवित्रत्व राखिले, स्वराज्य स्वप्न तो साकारिले, गरजूनी या केला हिंदुस्थान साजरा, हे शिवराय तुम्हा मानाचा मुजरा, तुम्हा मानाचा मुजरा. अजून एकदा तुम्ही मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.